आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील स्वातंत्र्य सैनिक वसाहतीमधील स्वाधार नगर इथल्या रस्ते आणि चॅनेल गटर्सच्या कामासाठी 30 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय। याबरोबरच राजेंद्र नगर परिसरातील अरुणोदय हाऊसिंग सोसायटीमधील रस्त्याच्या कामासाठी 10 लाख, रेव्हेन्यू कॉलनीतील रस्त्याच्या कामासाठी 30 लाखांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याचं काम पूर्ण झालंय। वसंत सप्त कॉलनीतील रस्त्याच्या कामासाठीही 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय। शनिवारी रात्री यातील स्वाधार नगर इथल्या 30 लाखांच्या निधीतील रस्ते आणि चॅनल गटर्स या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह या परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे, माजी नगरसेवक लालासो भोसले, संदीप बिरांजे, मोरेवाडीचे उपसरपंच संजय वास्कर, रमेश मगदुम, बेबी वाळवेकर, सुनीता टेमगिरे यांच्यासह परिसरातील महिला, तरुण आणि नागरिक उपस्थित होते। यानंतर राजेंद्र नगर परिसरातील अरुणोदय हाऊसिंग सोसायटीमधील 10 लाखांच्या निधीतील रस्ते कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी अरुणोदय हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, दिलीप सामंत, भरत रसाळ, डॉक्टर विश्वनाथ भोसले, PS पाटील, VN भोसले, हिंदूराव पाटील, शोभा शिंदे यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते। 30 लाख रुपये खर्च करून राजेंद्र नगर नाक्याजवळील रेव्हेन्यू कॉलनीमधील रस्त्याचं काम पूर्ण झालंय। त्याचा लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी संदीप पाटील, जगदीश निकम, गौतम कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता चक्रे, सीमा प्रजापती, कल्पना चिकुर्डेकर, अमोल पाटील, विश्वजित पाटील, ज्योती लोकरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। वसंत सप्त कॉलनीमधील 10 लाखांच्या निधीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रकाश शिंदे, अतुल संकपाळ, अजिंक्य पाटील, सुहास वरुटे, प्रकाश देसाई, समीर काळे, वैशाली बजागा, निशिगंधा संकपाळ, पूजा वरुटे, निर्मला पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।